आरोग्य जागृती. ही खतरनाक असलेला आजार या आजाराचा त्याच्याबरोबर त्याला संघर्ष करणं, त्याच्याबरोबर फाईट करणं, त्या पेशंटला सांभाळणं. त्या कॅन्सरच्या पेशंटला आपण नाही सांभाळलं तरी चालतं, पण अशा पेशंटला सांभाळणं फार जिगरीचं तेवढं हिमतीचं काम आहे. म्हणून तुमच्या सोसायटीच्या सर्व सदस्याचं मी मनापासून आभार मानतो. हे काम नाही करू शकत, हे काम करायला फार हिंमत लागते. आपण रोज आता पेशंटला तास भरानंतर, दिवसानंतर नाही, एका तासानंतर पेशंटमध्ये येणारे चेंजेस हे आपण आपल्या डोळ्याने अनुभवत असतो, आपण पाहत असतो. इतका मोठा ज्याला शब्द नाही, एवढं मोठं डेअरिंग किंवा इतकं मोठं धाडस तुम्ही सर्वजण करताय. तुमचं मनापासून खरं तर आभार मानतो. आणि निश्चितच जे माझ्याकडून होईल ते या तुम्ही आता द्या, माझ्याकडे प्रस्ताव द्या, मी तातडीने तुम्हाला ही मदत निश्चित देईल. त्याची चिंता करू नका. आता या घाटीमध्ये ही सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ. अनेक सुविधा आपण त्या ठिकाणी देतो. त्यातला हा एक भाग मी आजच आमच्या डीनला सुद्धा सांगणार आहे. आणि हा एक भाग सुद्धा आपण लवकर सुरू करू. पुन्हा थोडा यायला उशीर झाला, अनेक कार्यक्रम होते म्हणून आताही अनेक लोकांना मार्गदर्शन करायचंय. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतो. भविष्यामध्ये हे जे काही पेशंट आहेत, हे जे काही रुग्ण आहेत, त्यांना मी ईश्वराच्या एवढीच प्रार्थना करतो, त्रास देऊ नका. त्यांचं काही चुकलं नाही. आलेलं त्यांच्या जीवनामध्ये हे घटना, दुःखद घटना, त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर करो त्यांना देव, एवढी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफ मॅडम आहे ॲडिशनल CS, त्याचप्रमाणे कृपामयी हॉस्पिटलच्या ऐश्वर्या गरुड डॉक्टर आहे, त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट आदिल सर आहे. तर मी आमचे हिमोफिलिया सोसायटीचे युथ मेंबर जे आहेत त्यांना विनंती करत नाही की त्यांनी साहेबांचं स्वागत करायचे. मी माजी महापौर विकासजी जैन यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे सुनीलजी आंबेडकर सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. जर विचार केला आपण तर मला त्यावेळेस खूप असं जीवनात अंधार वाटायचा. असं वाटायचं खरंच हिमोफिलिया खूप भयानक आजार आहे. जेव्हा मला इंदुरकर सरांनी आणि शशिकांत आपटे सरांनी जेव्हा सांगितलं, परंतु ह्या सगळ्या जे मान्यवर बसलेले यांच्या सगळ्यांच्या यांनी खरंच जीवनात असा एक वेगळा प्रकाश निर्माण केला. तर मी खरं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असेल, आपले तोष्णीवाल सर असतील, आपले कुलकर्णी सर असतील, खानसाहेब असतील, सोसायटीचे आपले सगळे जे मान्य जुने फाउंडर मेंबर सगळे, त्यांच्यामुळं खरंच आपल्या जीवनामध्ये एक वेगळा प्रकाश आला. तर त्यामुळं खरं म्हणजे दीप जो असतो तो खरंच जीवनात एक प्रकाश निर्माण करतो. तसे आमचे तोष्णीवाल सरांनी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण, वेगळा प्रकाश. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है.
पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।